महाविकास आघाडीने उद्या दिलेली महाराष्ट्र बंदची हाक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा आज मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे। भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे। या संदर्भात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने देखील उद्याचा बंद मागे घेतला आहे। महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती। या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टानं सदर बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे। राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक उद्या बंद पुकारतील त्यांच्या विरोधात कारवाई करा असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते। यासारख्या अनेक बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।